कला व क्रीडा शिबिरातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य. क्रीडा उपसंचालक गणेशराव जाधव. जय बजरंग व्यायामशाळेचं कार्य राष्ट्रीय हिताचे. ग्रामीण भागातील खेळाडू घडविण्याचा स्तुत्य उपक्रम. शालेय पुस्तकी ज्ञानासोबत विद्यार्थ्यांना विविध खेळांचं प्रशिक्षण देऊन सक्षम, सुदृढ आणि संस्कारित पिढी घडवण्याचं कार्य क्रीडा क्षेत्रातून होत असतं. विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणवत्तेला वाव देण्यासाठी अशा शिबिरांची महत्त्वपूर्ण भूमिका असते, असं प्रतिपादन अमरावती विभागीय क्रीडा उपसंचालक गणेशराव जाधव यांनी केलं. जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जय बजरंग व्यायामशाळा, केंद्र कुंभारी आणि जिल्हा क्रीडा कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 10 दिवसीय ग्रीष्मकालीन निवासी शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा उपसंचालक गणेशराव जाधव होते. यावेळी संस्थेचे संचालक प्रकाश भाऊ बिडकर, जय बजरंग व्यायामशाळेचे जिल्हा प्रमुख गजाननराव म्हैसने, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न भाऊ बिडकर, वासुदेवराव आगळे, चंद्रभानजी अतकरे, वासुदेवराव बिडकर आदी मान्यवर उपस्थित होते. अमरावती विभागीय क्रीडा उपसंचालक गणेशराव जाधव यांनी स्वतः ग्रीष्मकालीन शिबिरात कवायत मैदानावर घेऊन बँड हाती घेऊन आपल्यातील खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली. यावेळी मान्यवरांनी स्वर्गीय क्रीडा महर्षी तुकाराम भाऊ बिडकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ग्रामीण भागातील युवक युवतींना एकत्रित करून त्यांच्यामध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि राष्ट्रीय भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी व्यायामशाळेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलं. स्वर्गीय तुकाराम भाऊ बिडकर यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत संचालक प्रकाश भाऊ बिडकर यांच्या पुढाकारातून या 10 दिवसीय निवासी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. शिबिरात धनुर्विद्या, नेटबॉल, थ्रोबॉल, योगासन, लेझिम, मल्लखांब, लाठीकाठी, संस्कार, प्रबोधन, स्वयंशिस्त आदी विषयांचं प्रशिक्षण दिलं जातं. नामवंत प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षणासोबतच ज्ञान, कला आणि व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याचं कार्य ग्रीष्मकालीन शिबिराच्या माध्यमातून सातत्याने सुरू असून या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक व मार्गदर्शक प्रकाश भाऊ बिडकर यांच्यासह जय बजरंग व्यायामशाळेचे प्रशिक्षक, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहयोग देत आहेत. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. शिबिर संपन्न होत आहे. त्या शिबिराचे संयोजक, आयोजक माननीय प्रकाश भाऊ बिडकर आणि त्यांचे सर्व सहकारी. आज उपसंचालक क्रीडा या नात्याने भेट देत असताना मला अतिशय आनंद होतो की या संस्थेचा मी विद्यार्थी आहे. या संस्थेमुळंच आज मी या पदापर्यंत जाऊन पोचू शकलो. माननीय गुरुवारे तुकाराम भाऊ बिडकरने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी निर्माण केलेत आणि ते या शिबिराच्या माध्यमातून निर्माण केलेत. हे शिबिर असंच आपलं सुरू राहील. आज शिबिरामध्ये मी पाहत असताना मला फार आनंद झाला. कवायत असं, लाठीकाठी असं, लेझिम, योगा, त्याचबरोबर मल्लखांब, धनुर्विद्या, नेटबॉल असे सगळे प्रात्यक्षिक या ठिकाणी शिकवल्या जात आहेत. प्रशिक्षक अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी हे सर्व करत आहेत. आज या ठिकाणी एक विद्यालयसुद्धा चालवल्या जाते, जय बजरंग विद्यालय. आणि मला असं आवर्जून या विद्यार्थ्यांना सांगावंसं वाटते की तुमचा सर्वांगीण विकास जर व्हायचा असेल तर अशा शाळांमधून आपण प्रवेश घेतला पाहिजे आणि त्यानिमित्ताने तुम्ही एक खेळाडू तयार व्हाल, 5% नोकरीत आरक्षण मिळेल आणि तुम्ही भविष्यामध्ये एक चांगले नागरिक म्हणून या संस्थेतून निर्माण व्हाल. आज प्रकाश भाऊच्या मार्गदर्शनाखाली जे शिबिर होत आहे त्याबद्दल एक विद्यार्थी म्हणून, उपसंचालक म्हणून प्रकाश भाऊच्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.